नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेसंदर्भात तुमच्यासाठी मोठी खुश खबर। मित्रांनो, घरकुल योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्याला मिळावा यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे आणि याबाबत एक शासन निर्णय GR निर्गमित करून राज्यामध्ये महाआवास अभियान राबवण्याची मंजुरी मिळाली आहे। तसेच येत्या 100 दिवसात घरकुल, त्याचबरोबर ज्याला जागा नसेल तरी त्याला जागेच्या अनुदानासह घरकुल दिले जाणार आहे। तेव्हा मित्रांनो, येत्या 100 दिवसात कोणकोणत्या लोकांना घरकुले मिळणार आहेत आणि कोणकोणत्या घरकुल योजनांच्या माध्यमातून ही घरकुले दिली जाणार आहेत, तसेच यामध्ये अनुदान किती असेल, किती टप्प्यात अनुदान मिळेल, ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान 2024-25 राबवण्याबाबत ग्रामविकास विभागाने 1 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केलेला हा GR आहे। तर खाली शासन निर्णय काय आहे पहा। सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, तसेच अटल बांधकाम कामगार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना आणि मोदी आवास योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 10 एप्रिल 2025 या 100 दिवसाच्या कालावधीत महाआवास अभियान राबवण्यास या GRच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, या महाआवास अभियानाच्या माध्यमातून लोकांना कशा प्रकारे घरकुले दिली जाणार आहेत, तसेच जागा नसेल तर जागा कशी मिळेल आणि पहिला हप्ता कधी मिळेल, पुढील हप्ते कसे मिळतील, त्या संदर्भात काय निर्णय घेण्यात आला आहे ते पहा। भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे। बघा, सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांअंतर्गत गरजू पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना, ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची योजना व इतर मार्ग, उदाहरणार्थ बक्षीसपत्र, संमतीपत्र, भाडेपट्टा इत्यादी प्रभावीपणे राबवून उर्वरित सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल। म्हणजेच मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत त्यापैकी ज्यांना घरकुल बांधकामासाठी जागा नसेल तर त्या लाभार्थ्याला या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शासनाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्यात येईल। अर्थात लाभार्थ्याला ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली त्या ठिकाणची जागेची किंमत जितकी असेल ती रक्कम या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला जागा खरेदीसाठी दिली जाईल। त्याच्यानंतर 2 नंबरचा मुद्दा पहा। घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे मंजुरी देणे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांअंतर्गत जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेल्या घरकुल उद्दिष्टांनुसार 100% मंजुरी देणे आणि लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करून लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र त्वरित वितरित करणे, तसेच घरकुल बांधकामाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करणे व भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करून घरकुलांचे बांधकाम सुरू करणे। म्हणजेच मित्रांनो, या महाआवास अभियानाअंतर्गत 100 दिवसामध्ये जितक्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे त्यांचे 100% उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार। तसेच घरकुल बांधकामाबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल आणि तात्काळ घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यात येईल। त्याच्यानंतर खाली महत्त्वाचा 3 नंबरचा मुद्दा पहा। मंजूर घरकुलांना हप्ते वेळेत वितरित करणे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांअंतर्गत मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे वितरण 7 दिवसांत करणे व पुढील हप्ते घरकुलांच्या भौतिक प्रगतीनुसार विनाविलंब वितरित करणे आणि हे करताना लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी स्थानिक स्तरावर हप्ते वितरण कार्यक्रमाचे आयोजन करणे। म्हणजेच मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना या अभियानाअंतर्गत घरकुले मिळाली आहेत त्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्याच्या तारखेपासून पुढील 7 दिवसात घरकुलचा पहिला हप्ता लाभार्थ्याला वितरित करण्यात येणार आहे।
त्याच्यानंतर मित्रांनो आता राहिला विषय अनुदानाचा। तर मित्रांनो ह्या ज्या घरकुल योजना सांगितल्या यामध्ये लाभार्थ्यांना 1,20,000 रुपये अनुदान मिळणार आहे आणि अतिदुर्गम भागामध्ये 1,30,000 ते 40,000 रुपये इतके अनुदान मिळणार आहे। जे 1,20,000 रुपये अनुदान मिळणार आहे यामध्ये हप्ते कसे मिळतील तर पहा, पहिला हप्ता 15,000, दुसरा हप्ता 45,000, तिसरा हप्ता 40,000 आणि चौथा हप्ता 20,000। या पद्धतीने हे अनुदान टप्प्याटप्प्याने घरकुल बांधते वेळी लाभार्थ्याला दिले जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो सर्वच प्रकारच्या घरकुल योजनांना गतिमान करण्यासाठी आणि येत्या 100 दिवसात या सर्व घरकुल योजनांच्या माध्यमातून लोकांना घरकुले देण्यासाठी राज्यात 1 जानेवारी 2025 पासून ते 10 एप्रिल 2025 पर्यंत महाआवास अभियान राबवण्यात आले आहे। या घरकुल योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा। तसेच तुम्हाला नवीन आलेली घरकुल यादी तुमच्या मोबाईलमध्ये पाहायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक दिली आहे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।